पेठ तालुक्यातील नवीन सावळघाट येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी केली असता कामामध्ये मातीचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दर्जेदार कामाची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पाहणी दरम्यान संबंधित कामगारांकडे विचारणा केली असता फोटो व्हिडिओ काढा, कोणाला पाठवा, काही फरक पडत नाही अशा स्वरूपाची उत्तरे देण्यात आल्याचा दावा प्रशांत गावंडे यांनी केलाय। त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नेमका कोणाचा वरद हस्त आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। नमस्कार पेठकरांनो, आज तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं काम आणि क्वालिटीचं काम तुम्हाला दाखवत आहे। मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, पुन्हा एकदा दाखवतो। हे डांबर मगाशी टाकलेलं आहे, त्याच्या GPS फोटो आहेत। हे कशा प्रकारे बसणार आहे याच्याने ही क्वालिटी आहे ना काय, ही मात्याड आहे, पूर्ण मात्याड इकडंपर्यंत बघा, पूर्ण मात्याड आहे। आणि एवढं काम, इकडचं काम बघा, तिकडचं काम बघा, स्पष्टपणे दिसतंय। नमस्कार, आपण बघितलं असेल आपल्या तालुक्यातील काम किती निकृष्ट दर्जाचं चालू आहे, हे तुम्हाला दाखवलंच। ही मात्याड बघा कशा प्रकारे, आणि इथं विचारायचं सूत कोणाला नाही आहे, कारण इथं जवळपास सगळे टक्केवारीवरती गोष्ट चाललेली आहे आणि याला कोणीही लक्ष घालायला तयार नाही। अशा प्रकारेचं काम चालू असेल तर यापुढे आपल्याला त्याचा त्रास होणार आहे, हे नागरिकांनी समजून घ्यावे। आणि याच्यावरती जर कोणी आवाज उठवत नसेल तर ही लाजिस्पद बाब आहे। आणि हे असं काम आपली पेठ तालुक्यात, हे बघा पूर्ण मात्याड स्पष्टपणे दिसत असताना कोणी जर बोलत नसेल तर याचा फायदा नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।